मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण बघणार आहोत 9 ते 10 वर्षाच्या मुलीसाठी काठपदर साडीपासून वन पीस कशा पद्धतीने आपल्याला कटिंग आणि शिलाई करायचं आहे, गळा कसा घ्यायचा असतो, लहान मापासाठी आपल्याला शोल्डर किती घ्यायचा आहे, तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे आणि खूप सोप्या भाषेमध्ये सुद्धा समजून सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। सर्वात आधी आपल्याला वरच्या भागाचं कटिंग करून घ्यायचं आहे। बघू शकता हे अस्तरचा कपडा आहे, अशी घडी करून घेते। आपण आज 9 ते 10 वर्षाच्या मुलीसाठी वन पीसचं कटिंग बघणार आहोत आणि शिलाई सुद्धा बघणार आहोत। बघू शकता अशी परत एकदा घडी करून घ्यायची आहे। ही पूर्ण आपली बंद बाजू आहे, लक्षात घ्या। हे 4 पदर आहेत, ह्यामध्ये आपली पुढची बाजू आणि पाठीमागची बाजू सुद्धा निघणार आहे। सर्वात आधी उंचीचं मार्किंग 11.5 वरती करून घ्यायचं आहे। हे मी शिलाई सहित पकडलेलं आहे। एक लाईन ओढून घ्यायची। लहान मापासाठी शोल्डर इथे 5.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे। ही बंद बाजूपासून या बाजूला 5.5 इंच। आता इथे खालच्या बाजूला मुंडा आपल्याला 5 इंच ठेवायचा आहे। इथे 5 इंचावरती मार्किंग करून घेते। एक लाईन ओढून घ्यायची। इकडच्या सुद्धा बाजूला एक लाईन ओढून घ्यायची आहे। आता इथे गळा रुंदी 2.25 इंच लहान मापासाठी, लक्षात ठेवा। 2.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि गळा उंची आपल्याला इथे 4 इंच ठेवायची आहे, पाठीमागच्या सुद्धा बाजूची आणि पुढच्या सुद्धा बाजूची, लक्षात ठेवा 4 इंच ठेवायची आहे। ह्या बाजूला एक लाईन ओढून घ्या। इथे सुद्धा एक असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। आता इथे आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे। 1.25 इंच मार्किंग करून घ्यायचंय। 1.25 इंच म्हणजे 1 ला 2 लाईनी कमी मार्किंग करून घ्यायचं। इथे मी गळ्याचा गोलच आकार ठेवणार आहे। इथे तुमच्या आवडीनुसार सुद्धा तुम्ही आकार ठेवू शकता। आता इथे आपल्याला छातीचं मार्किंग 6.25 इंचावरती ठेवायचं आहे। 6.25 थोडंसं लूज ठेवायचं आहे लहान मापासाठी। 6.25 वरती आणि 2 इंच कंपल्सरी शिलाई मार्जिन ठेवायचं। पुढच्या बाजूला लगेच 2 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं। इथे खालच्या बाजूला कमर घेरसाठी आपल्याला 5.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि 2 इंच पुढच्या बाजूला लगेच शिलाई मार्जिनसाठी मार्किंग करून घ्यायचं आहे। बघू शकता ह्याच्यावरती आतल्या बाजूला आपली परफेक्ट फिटिंग येणार आहे, ते लक्षात ठेवा। आणि 2 इंच हे आपल्याला जास्तीचं शिलाईसाठी ते लागणार आहे। आता इथे आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे। बरोबर असं ठेवून घ्या, मध्य करून घ्या। इथे दोन्ही भागांचा इथे मध्य झाला पाहिजे, ते लक्षात ठेवा। आता पाठीमागच्या भागासाठी मुंड्याचा आकार आपल्याला 1 इंचावरती द्यायचा आहे आणि पुढच्या भागासाठी अर्धा इंचावरती। सर्वात आधी काय करा, 1 इंच लगेच अर्धा इंचाचा असं मार्किंग करून घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला सर्वात आधी आतल्या बाजूचा आकार दिला तरी सुद्धा चालेल, नंतर इथला आकार दिला तरी सुद्धा चालेल, अशा पद्धतीने। आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे। आता इथे कट मारून ठेवा, हे अशा पद्धतीने लक्षात ठेवा। ह्याच्यावरती बरोबर आपली परफेक्ट फिटिंग येते, ते लक्षात ठेवा। आता इथे बघू शकता एक भाग आपल्याला ह्यामधला बाजूला करून घ्यायचा आहे। ही आपली पाठीमागची बाजू असणार आहे आणि ही मार्किंगचं हे अशी घडी करून घ्यायची आहे। ही आपली पुढची बाजू। पुढच्या बाजूला काय करायचं आहे, असं मार्किंग करून ठेवा, म्हणजे समजायला पटकन ते सोपं जातं। आता इथे पुढच्या मुंड्याचा आकार कट करायचा आहे। पुढची आणि पाठीमागची बाजू फक्त लक्षात ठेवा, पुढच्या बाजूला असं मार्किंग करून ठेवा। आता हे दोन्ही एकावरती एक असं ठेवून घ्या। हा पदर मी इथे कट करून घेतलेला आहे। बघू शकता अशी घडी करून घेते। आपल्याला ह्याच्यावर ठेवून वरच्या भागाचं कटिंग करायचं आहे। बघू शकता अशी डबल घडी करून घ्यायची, अशी व्यवस्थित आपल्याला घडी करून घ्यायची आहे। बघू शकता पूर्ण कपडा प्लेन करून घ्यायचा आहे। आता इथे आपल्याला हे वरच्या भागाचं केलेलं कटिंग अस्त्रचं असं व्यवस्थित ठेवून घ्या। कपडा चेक करत जा व्यवस्थित आहे का। आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे। इथे आपल्या वरच्या भागाचं व्यवस्थित कटिंग झालेलं आहे। पाठीच्या भागाला आपल्याला हुक लावून घ्यायचे आहेत। अशी एवढ्या उंचीची आपल्याला इथे पट्टी काढायची आहे, थोडीशी जास्त काढा, कारण की इथे थोडंसं आपल्याला घडी करून घ्यायची आहे, नंतर आपल्याला ती शिलाई करावी लागते। पाठीच्या भागाला लावण्यासाठी आपल्याला नॉड सुद्धा तयार करायचे आहेत। बघू शकता उंचीला इथे मी 5.5 इंच ठेवणार आहे, थोडंसं मोठं करणार आहे। बघू शकता अशा पद्धतीने इथे तयार होणार आहे। लांबीला तुम्हाला जेवढे लांबीला ठेवायचं आहे तेवढं तुम्ही इथे लांबीला सुद्धा ठेवू शकता। इथे मी 45 इंच ठेवलेलं आहे, जे ह्यामध्ये आपल्या 2 नॉट निघणार आहेत, ते लक्षात घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला बाही कट करायची आहे। बघू शकता 2 बाह्या ह्यामध्ये होऊन जाणार आहेत। बघू शकता एवढा कपडा इथे मी घेतलेला आहे। परत एकदा ह्याची डबल घडी करून घेते, जेणेकरून आपल्या 2 बाह्या निघून जातील। ही पूर्ण माझी बंद बाजू आहे, ते लक्षात ठेवा। ह्या सुद्धा बाजून मी ओपन करून घेते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। उंची इथे मी 10 इंच ठेवणार आहे। 10 इंच 10 इंचावरती मार्किंग करून घेते। इकडच्या बाजूला ही बंद बाजू लक्षात ठेवा। इकडून इकडच्या बाजूला घडी आपल्याला 11ची घ्यायची आहे। 11 इंचावरती मार्किंग करून घेते। इथे आपण फुगाबाईचं कटिंग बघणार आहोत।
ही बंद बाजू लक्षात ठेवा. एक लाईन ओढून घेते इकडच्या सुद्धा बाजूला आणि इथे आपलं उंचीचं मार्किंग केलेलं आहे. इथे सुद्धा एक लाईन ओढून घेते. इथून वरून मी 3.25 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे. लक्षात ठेवा 3.25 इंच. आणि इथून आतल्या बाजूला आपल्याला कंपल्सरी सर्व साईडसाठी आपण 2 इंच घेतो. 2 इंचाचं मार्किंग करून घ्या. हे पहा इथे. आता इथे सुद्धा आपल्याला 1 इंचाचं मार्किंग करायचं आहे. 1 इंच इथं मार्किंग करून घ्यायचं. आता इथे आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे. हे पहा इथून सुरुवात करायची. थोडासा उंच, हे पहा अशा पद्धतीने थोडासा उंच घेऊन इथपर्यंतचा आकार द्यायचा आहे. ते लक्षात ठेवा. इकडच्या बाजूने घेऊन हे पहा थोडासा खोलगट आकार असतो तो पुढच्या बाजूचा असतो, मग तो अशा पद्धतीने आपल्याला द्यावा लागतो. उंच तो पाठीच्या बाजूचा आणि थोडासा इथं खोलगट असतो तो पुढच्या बाजूचा असतो. आता इथे बघू शकता इथे मी हे कट करून घेणार आहे खालच्या बाजूचं, कारण की इथे आपल्याला पूर्ण भागामध्ये चुन्या टाकायच्या आहेत. इथे सुद्धा वरच्या बाजूला आपल्याला चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. नंतर हे आपण इथे जोडून घेणार आहोत. आता इथे हे मी कट करून घेते. आता इथे सुद्धा सर्वात आधी पाठीची बाजू म्हणजे आकार आपल्याला कट करून घ्यायचा आहे पाठीच्या बाजूचा. अशा पद्धतीने बघू शकता इथे मध्यवर्ती मार्किंग करून घ्या. एक बाजू बाजूला काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने. आणि खोलगट म्हणजे पुढची बाजू व्यवस्थित ठेवा. 2 इंचाच्या पुढे असं मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरती हे व्यवस्थित कट करून घ्यायचं अशा पद्धतीने बघू शकता. इथे 1 इंचापर्यंत मध्याचं मार्किंग फक्त व्यवस्थित करा आणि खोलगट म्हणजे पुढची बाजू असं मार्किंग करून ठेवत जा. आता इथे आपल्याला खालचा घेर कट करायचा आहे अस्तरचा सर्वात आधी. हे पहा ओपन केलेलं आहे पूर्ण, अशी घडी करून घ्यायची आहे. ही आपली पूर्ण बंद बाजू राहणार आहे ते लक्षात ठेवा. आता इथे आपल्याला किती उंची लागणार आहे तेवढ्या उंचीचा कपडा इथे आपल्याला घ्यायचा आहे. मग काय करायचं आहे बघू शकता अशी घडी करून घेतली ह्या बाजूला, ते लक्षात घ्या. ही आपली पूर्ण बंद बाजू लक्षात आलं. आता इकडून आपल्याला उंचीचं मार्किंग करायचं असतं लक्षात ठेवा. हे पहा इकडच्या बाजूने अशी घडी करून परत एकदा घ्यायची आहे, ज्यानेकरून ह्यामध्ये आपल्याला पुढचा घेर आणि पाठीमागचा घेर सुद्धा निघून जाणार आहे. बघू शकता इकडून इकडच्या बाजूला अशी घडी टाकलेली आहे. इकडून हे पूर्ण बंदच आहे, आपली ही बंदच बाजू राहणार आहे ते लक्षात ठेवा. ह्या बाजूचं पूर्ण ओपन आहे. हे 4 पदर आहेत. ह्यामध्ये आपला पाठीमागचा घेर आणि पुढचा घेर निघून जाणार आहे. आता उंची आपल्याला इथे 26 ठेवायची आहे. 26 उंची ठेवायची आहे खालच्या बाजूपर्यंत इथपर्यंत. हे पहा इथून हे पहा इथे 26 आहे. इथपर्यंत पूर्ण मोजली बरोबर माझी 26 भरलेली आहे. म्हणजे ही मी पूर्णच घेणार आहे लक्षात ठेवा. आता ही आपली पूर्ण ओपन बाजू आहे. ओपन बाजूला इथून हे पहा ही पूर्ण बंद बाजू आहे. ही पूर्ण आपली ओपन बाजू राहणार आहे. मग काय करायचं इथून वरच्या बाजूला आपल्या 2 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा इथे 2 इंचावरती मार्किंग करून घेतलं. आता इथे हे पहा असा आकार द्यायचा आहे. इकडच्या बाजूला थोडासा गोल नाही दिला तर अशा कोपरे येतात बघा. त्यासाठी सर्वात आधी महत्वाची गोष्ट म्हणजे असा आकार देऊन घ्यायचा आहे, म्हणजे दिसायला सुद्धा ते घेरसारखं व्यवस्थित दिसतं. हे झालं व्यवस्थित. आता ह्या बाजूला आपल्याला कमर घेरचं मार्किंग करायचं आहे. आपण वरच्या भागाचं केलेलं कटिंग घ्या. हे पहा कटिंग घेतलेलं आहे. आता इथे काय करायचं आहे हे पहा इथे सुद्धा मध्याचं मार्किंग आहे लक्षात ठेवा. मग काय करायचं तर थोडंसं मार्किंग करून घ्या. हे पहा बरोबर आपली फिटिंग त्यावरतीच येणार आहे ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे बघू शकता ही पण आपली पूर्ण बंद बाजू राहणार आहे आणि ही सुद्धा आपली पूर्ण बंद बाजू. आता हा वरच्या भागाचं केलेलं कटिंग असं ठेवून घ्या. ही सुद्धा बंद बाजू आहे लक्षात ठेवा. असं ठेवून घ्या. आता इथे 2 इंचचं आपण मार्किंग केलेलं आहे. फिटिंगची बाजू ही आपली फिटिंगची बाजू लक्षात ठेवा. मग इथं काय करायचं इथे सुद्धा तेच मार्किंग करायचं आहे. म्हणजे दोन्ही सुद्धा आपलं कमर घेर जोडताना ते व्यवस्थित झालं पाहिजे ते लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे आपली फिटिंग सुद्धा त्यामध्ये व्यवस्थित होऊन जाते. आता इथे सुद्धा 2 इंच घ्यायचं आहे असंच हे मार्किंग करायचं आहे. बघू शकता हे 2 इंच तुम्ही सुद्धा घ्या. हे पहा इथे सुद्धा कट आहे. इथे सुद्धा असं ठेवून घ्या. नाही लक्षात आलं तर लगेच ह्याच्या समोर असं मार्किंग करून घ्यायचं. हे लक्षात आलं. आता इथे काय करायचं आहे पट्टीचा वापर केला तरी चालेल. हे पहा क्रॉसमध्ये लाईन ओढत ओढत घ्यायची आहे. आपण हे 2 इंचाचं मार्किंग केलं का तिथून हे पहा अशी पट्टीचा वापर करा किंवा टेपचा वापर केला तरी सुद्धा चालेल. मग अशी क्रॉसमध्ये लाईन ओढत ओढत ह्या बाजूला घ्यायची आहे अशा पद्धतीने इथपर्यंत. अशी लाईन ओढत ओढत आपल्याला इथपर्यंत ही लाईन घ्यायची आहे. मग हे आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. इथून सुरुवात करा. हे पहा अशा पद्धतीने थोडंसं क्रॉस घेत आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आता इकडच्या बाजूने हे पहा आपण हा गोल आकार दिला का हे पहा अशाच वरच्या बाजूला आपल्याला घ्यायचं आहे कट करून. हे झालं व्यवस्थित. आता ही बाजू हे मधून कट करून घ्या. हे व्यवस्थित झालं. आता इथे लक्ष द्या. हे पहा असं ठेवून बघा आपलं बरोबर आहे का. आता इथे सुद्धा कटचं मार्किंग आहे. इथे सुद्धा एक कट मारून ठेवा म्हणजे तुमची परफेक्ट फिटिंग त्यावरतीच येणार आहे लक्षात ठेवा. वाटलंच तर खडूने मार्किंग करून ठेवा. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. हे सुद्धा बाजूला आणि ते कट आहे तिथं असं मार्किंग करून ठेवा. आणि फिटिंगचं सुद्धा लगेच मार्किंग करून घ्या म्हणजे फिटिंग पटकन लक्षात येते. हे पहा ह्या बाजूला सुद्धा 2 इंच आतमध्ये घ्यायचं. हे पहा ही सुद्धा बाजू 2 इंच आतमध्ये घ्यायचं आहे. अशी लाईन ओढून घ्या ह्या सुद्धा बाजूला आणि ह्या सुद्धा बाजूला. त्याच पद्धतीने ही सुद्धा बाजू हे पहा इथे केलेलं मार्किंग आहेच.
इथे सुद्धा आपलं मार्किंग आहे, हे पहा अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला साडीचा खालचा घेर कट करायचा आहे. बघू शकता ही साडी घेतलेली आहे, हे पहा बघू शकता इथे. आता इथे काय करायचं आहे, तुम्हाला घेर किती ठेवायचा आहे त्यावरती सुद्धा अवलंबून असतं, तेवढी तुम्ही ते साडी वापरायची आहे. हे पहा बघू शकता अशी घडी करून घ्यायची, इकडच्या बाजूला घ्यायचं आहे, अशा पद्धतीने बघू शकता इथे. हे पहा असं पकडायचं आहे, परत एकदा अशी घडी करून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे अशी घडी करून घ्यायची आणि करून आपले 4 पदर झाले पाहिजेत, ते लक्षात घ्या. ही आपली पूर्ण बंद बाजू राहणार आहे. इकडच्या बाजूने घेते मी, हे पहा ही पूर्ण आपली बंद बाजू राहणार आहे, लक्षात ठेवा. असं पकडायचं आहे इथे व्यवस्थित. आता इथे खालच्या बाजूला 1.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल. हे पहा असं 1.5 इंचाचं मार्किंग करून घ्या खालच्या बाजूला आणि मग नंतर हे वरती ठेवायचं आहे अशा पद्धतीने. बघू शकता इथे त्याच्यावरती असं ठेवून घ्यायचं आहे. तेवढ्याच उंचीचा आपल्याला साडीचा कपडा काढायचा असतो. नंतर मग काय करायचं, सरळ लाईनीमध्ये हे कट करून घ्यायचं असतं. सर्वात आधी काय करा, खालच्या बाजूला 1.5 इंचाचं मार्किंग करून घ्या आणि अस्तरची जेवढी तुम्ही उंची घेतलेली आहे ना तेवढाच असं ठेवून घ्या, साडीची घडी घालून सुरुवातीला. नंतर ठेवायचं आहे असं, आणि जेवढ्या उंचीचा तुमचा अस्तरचा कपडा असेल तेवढ्या उंचीचा तुम्हाला ते साडीचा कपडा सुद्धा वापरायचा आहे, ते लक्षात घ्या. मग काय करायचं, असं ठेवायचं आहे, घडी घातलेलीच असते आपण. नंतर असं सरळ लाईनीमध्ये हे कट करून घ्यायचं आहे, ते लक्षात आलं असेल नक्की तुमच्या. तर तेवढंच मी ते उंचीला सुद्धा अस्तरच्या उंचीला मी कट करून घेतलेलं आहे. फक्त 1.5 इंच सोडून वरच्या बाजूला अस्तर ठेवायचं. इथे लक्ष द्या, ही पण आपली पूर्ण बंद बाजू आहे, म्हणजे हे आपले 4 पदर आहेत. आता इकडे सुद्धा बाजूला हे 2च ओपन ठेवलेलं आहे, हे मी बंदच ठेवणार आहे, पूर्णच ठेवणार आहे मी, ते कट नाही करणार आहे. हे पाय आहे असं ठेवणार आहे. जोडताना सुद्धा आहे अशा थोड्या थोड्या मोठ्या चुन्या आपल्याला टाकायच्या आहेत, आहे असं ठेवणार आहे. बघू शकता हे आहे असंच आपल्याला ठेवायचं आहे, हे मी मधून कट करणार नाहीये, ते फक्त लक्षात ठेवा. आता आधी आपल्याला पुढच्या भागाची शिलाई करून घ्यायची आहे. बघू शकता अशा पद्धतीने त्याच्यावरती अस्तर ठेवून घ्यायचं आहे. ही सुईची बाजू आहे, फक्त लक्षात ठेवा. पूर्ण शिलाई मारून घेतली. आता हा गळा कट करून घ्यायचा आहे आणि थोडे थोडे कट मारून घ्यायचे आहेत. आता हे आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. बघू शकता इथे आतल्या बाजूला अस्तरचा कपडा घ्यायचा आहे आणि एकदम कडेकडेला अशा पद्धतीने पकडा, एकदम कडेकडेला आपल्याला गोल आकारामध्ये शिलाई करून घ्यायचं आहे. आता इथे पाठीमागच्या बाजूला सुद्धा व्यवस्थित शिलाई करून घ्यायची आहे पूर्ण, आणि जेवढा कपडा शिल्लक असेल तेवढा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. इथे आपली पुढची बाजू तयार झाली. आता दुसरी सुद्धा बाजू त्याच पद्धतीने, ज्या पद्धतीने आपण पुढची बाजू तयार केली त्याच पद्धतीने आपल्याला ही सुद्धा बाजू तयार करायची आहे. इथे मी दोन्ही सुद्धा बाजू तयार करून घेतल्या. ज्या पद्धतीने मी एक बाजू पुढची तयार केली त्याच पद्धतीने पाठीची बाजू सुद्धा मी तयार करून घेतली. आता इथे बघू शकता अशी घडी करून घ्यायची आहे आणि मधून आपल्याला हे व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने पकडा, कारण की पाठीमागच्या बाजूला आपल्याला हुक लावून घ्यायचे आहेत. हे असं कट करून घ्या इथून मधून अशा पद्धतीने, कारण की पाठीच्या भागाला आपल्याला इथे हुक लावून घ्यायचे आहेत. आता इकडच्या बाजूला हुक पट्टी आणि ह्या बाजूला लूक पट्टी आपल्याला तयार करून घ्यायची आहे. दोन्ही सुद्धा पट्ट्या आपल्या इथे तयार झाल्या. हे पहा, आता इथे आपल्याला हुक अडकवण्यासाठी मार्किंग करायचं आहे. खाली अर्धा इंच सोडून द्या, कारण की इथल्या खालच्या बाजूला आपल्याला खालचा घेर जोडायचा आहे. अर्धा इंच त्यासाठी सोडून द्यायचा आहे खालच्या बाजूला. मग इथून मार्किंग करायचं आहे, समान मार्किंग करा. इथे एक मार्किंग करा. आपल्याला त्रिकोण टिपा मारून घ्यायच्या आहेत. हे पहा अशा पद्धतीने पकडा. इथे सुद्धा मध्यवर्ती मार्किंग करून घ्या आणि इथे एक मार्किंग करा आणि इथे एक, म्हणजे बरोबर तुमचं त्यामध्ये समान मार्किंग होऊन जाईल. असे त्रिकोण तयार करून घ्यायचे आहेत आणि त्रिकोणी आपल्याला इथे टिपा
टाकून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही हाताने बनवले लूक तयार करून घेतले तरी सुद्धा चालतील. दोन्ही सुद्धा पट्ट्या तयार झाल्या, हुक पट्टी आणि ही लूक पट्टी. आता हुक पट्टी ह्याच्यावरती अशी ठेवून घ्या. हे पा अशी ठेवून घ्यायची आहे बरोबर व्यवस्थित. हे पा बघू शकता इथे अशा पद्धतीने ह्याच्यावरती ठेवून घ्या. आणि इथे काय करायचं आहे, अर्धा इंच शिलाईमध्ये पकडा. खालच्या बाजूला घेर जोडून घ्यायचा आहे आपल्याला. त्यासाठी इथे पूर्ण पॅक करून घ्यायचा एवढेच भागामध्ये. इथे पाठीमागच्या बाजूला बांधण्यासाठी आपल्याला नॉड तयार करायचे आहे. बघू शकता इथे काय करायचं, हे पा थोडंसं बंद करून घ्या. इथे पूर्ण बंद करून हे पा इथून घ्यायचे आहे, पूर्ण पॅक करून घ्या इथे. आणि इकडून शिलाई घेऊन हे पा एवढा कपडा सोडायचा, इकडच्या बाजूला सरळ शिलाई मारून घ्यायची आहे इकडे कडेपर्यंत. मग इथे आल्याच्या नंतर काय करायचं, अशी सरळ शिलाई मारून घ्या. इथे आल्याच्या नंतर काय करायचं, ही सुद्धा बाजू हे पा इथे शिलाई मारत मारत इकडून आल्याच्या नंतर इथे सुद्धा आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे. म्हणजे दोन्ही बाजूंच्या आपल्या 2 नॉड आणि पूर्ण कपडा मग आपल्याला बाहेरच्या बाजूने काढून घ्यायचा आहे. मधून कट करून इथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. इथे बघा, इथे पण मी पॅक करून घेतलं. इथून सरळ शिलाई मारून घेतली. इथे सुद्धा बघू शकता, इथे आल्याच्या नंतर इथे सुद्धा मी पूर्ण बंद करून घेतलं ह्या बाजूला. आता इथे लक्ष द्या, हे पा असं ठेवून घ्या एकावरती एक, बरोबर मध्य करा आणि मध्यापासून हे कट करून घ्या. सोपी पद्धत आहे. आता इथे काय करायचं, हे पा अशा पद्धतीने इथे पकडा आणि इथं पेन वापरला तरी सुद्धा चालेल. हे पा अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्ण बाहेर काढून घ्यायचं आहे. दोन्ही सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने करून घ्यायचं आहे. आणि कोपरे काढताना व्यवस्थित काढा, म्हणजे दिसायला ते आणखीन व्यवस्थित दिसून जाते. हे पा अशा पद्धतीने बघू शकता, इथे कोपरा काढताना व्यवस्थित काढून घ्यायचा आहे. आता इथे बघू शकता कोपरा व्यवस्थित निघालेला आहे आणि हे असं सुईचं करून घ्यायचं आहे. बघू शकता इथे आपली एक नॉड तयार झाली. त्याच पद्धतीने आपल्याला दुसरी सुद्धा तयार करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने पकडा आणि ह्याच्यामध्ये हे अशा पद्धतीने सुईचं करून घ्यायचं आहे. आता हे दोन्ही नॉड आपल्याला पाठीमागच्या बाजूला लावून घ्यायचे आहेत. इथं काय करा, इथून वरच्या बाजूला 1 इंचावरती मार्किंग करून घ्या. 1 इंच केलं तरी सुद्धा चालेल, असं मार्किंग करून घ्या. इथे सुद्धा एक मार्किंग करून घ्या. 1 इंच एवढं सोडायचं आहे वरच्या बाजूला, कारण की आपल्याला इथं कमर घेर खालच्या बाजूचा घेर जोडून घ्यायचा आहे, ते लक्षात ठेवा. आता इथे काय करायचं आहे, पा ही बाजू ह्या बाजूला ठेवून घ्या. आता ही बाजू हे पा ही बाजू इथे ठेवून घ्यायची आहे. हे मार्किंग आहे का केलेलं त्याच्यावरती असं ठेवून घ्या इथे आणि पूर्ण पॅक करून घ्या. त्याच पद्धतीने ही सुद्धा बाजू हे पा इकडची बाजू ही बाजू ह्या बाजूला ठेवून घ्या. आणि ही बाजू ओपन आहे, बघू शकता ही ओपन बाजू ह्या बाजूला ठेवून घ्यायची आहे. आणि इथे सुद्धा आपल्याला पूर्ण अर्धा इंच हे पा शिलाईमध्ये घ्यायचं, इकडं सोडून इकडच्या बाजूला पूर्ण असं पॅक करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला शोल्डर जोडायचा आहे. बघू शकता ही पाठीची बाजू ही पुढची बाजू आहे, अशी उलटी ठेवा त्याच्यावरती. हे अशा पद्धतीने ठेवून घ्या दोन्ही सुद्धा व्यवस्थित. आणि इथे आपल्याला अर्धा इंच शिलाईमध्ये पकडायचं आहे. इथे सुद्धा पूर्ण डबल शिलाई मारून घ्या. इथे एक वरच्या बाजूला मारा, म्हणजे जेणेकरून धागे निघणार नाहीयेत. आता इथे सुद्धा अर्धा इंच पकडा, इथे पूर्ण डबल शिलाई मारून घ्या आणि इथे वरच्या बाजूला सुद्धा एक मारा, म्हणजे जेणेकरून वरच्या बाजूचे धागे निघणार नाहीयेत. इथे आपले दोन्ही सुद्धा शोल्डर जोडून तयार झाले, बघू शकता अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला बाही तयार करून घ्यायची आहे. एक बाहीचं केलेलं कटिंग. आता सर्वात आधी आपल्याला काय करायचं, इथून जोडत घ्यायची आहे. 2 इंचापर्यंत आपल्याला प्लेन शिलाई करत घ्यायचं आहे, कारण की आपली फिटिंगची बाजू राहणार आहे त्या भागामध्ये आपल्याला चुन्या टाकून घ्यायच्या नाहीत. हे बघू शकता अशा पद्धतीने ठेवून 2 इंच सोडून मग पुढच्या बाजूला आपल्याला चुन्या टाकायला सुरुवात करायची आहे. आणि खोलगट बाजू चेक करा. हे ही खोलगट बाजू लक्षात ठेवा, ती पुढच्या बाजूला असते, लक्षात ठेवायचं आहे ते सुद्धा तुम्ही. आता इथून 2 इंच सर्वात प्लेन शिलाई करत घ्यायचा. हे अशा पद्धतीने एक बाही मी तुम्हाला शिलाई करून दाखवते, दुसरी सुद्धा त्याच पद्धतीने तुम्ही तयार करायची आहे. हे प्लेन घ्यायचं आहे. नंतर काय करायचं, हे मध्य आहे, लक्ष ठेवा हा मध्य आहे. जेवढ्या मध्यापर्यंत तुम्हाला चुन्या आवडतील तेवढ्या दाट तुम्ही चुन्या टाकायला सुरुवात करायची. हे थोडंसं पुढे घ्या आणि इथून चुन्या टाकायला सुरुवात करायची आहे. बघू शकता इथे तुमच्या आवडीनुसार सुद्धा तुम्ही टाकू शकता. मोठ्या मोठ्या टाकले तरी सुद्धा चालतील. हे बरोबर इथं मध्यापर्यंत पुरतं. हे एक चुनी टाकून घ्या.
इकडे सुद्धा बाजूला हे पहा अशाच पद्धतीने मोठ्या मोठ्या टाका, म्हणजे दिसायला खूप सुंदर दिसून जातं, ते लक्षात ठेवा। हे पहा अशा पद्धतीने जिथपर्यंत आपला इथपर्यंत किती कपडा शिल्लक राहतोय ते लक्षात घ्या, तुमच्या हे नक्की लक्षात येईल। तिथपर्यंत आपल्याला चुने टाकत टाकत घ्यायचे आहेत। बघू शकता हे बरोबर पुरलेलं आहे। हे पहा हे झालं व्यवस्थित। आता ह्याच्यावरती आपल्याला परत एकदा डबल शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण। इथे मी डबल शिलाई मारून घेतली। आता हा कपडा ह्या बाजूला घ्यायचा आहे। इकडच्या चुन्यांची तोंड आपण ह्या बाजूला केली, आता ह्या चुन्यांची तोंड आपल्याला ह्या बाजूला करायची आहेत। आता इथून काय करायचं आहे बघू शकता, थोडंसं प्लेन, जेवढं आपण इथे प्लेन पकडलेला तेवढंच इथे तिथपर्यंत ही बाजू सुद्धा सोडून द्यायची आहे। आता इथून ह्या चुन्यांची तोंड ह्या बाजूला करा। हे पहा अशा पद्धतीने मोठ्या मोठ्या टाकले तरी सुद्धा चालतील। हे पहा अशा पद्धतीने, हे पहा बघू शकता इथे हे पहा अशा पद्धतीने इथपर्यंत थोडंसं एक छोटी चुनी बसू शकते। हे पहा अशाच पद्धतीने दुसरी सुद्धा बाही आपल्याला तयार करून घ्यायची आहे। दिसायला सुंदर ही तुमची फुगा बाही तयार होणार आहे वन पीस ड्रेससाठी। बघू शकता दिसायला सुद्धा सुंदर अशी दिसायला लागलेली आहे। पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे पुढच्या बाजूला कटिंग करताना आपण हे कट करून घेतलं। आता इथे काय करायचं, इथे मी पुढच्या बाजूला अस्तर लावणार नाही, कारण की आपले इथे धागे निघणार नाही, ते लक्षात ठेवा। आता इथे बघू शकता असं ठेवून घ्यायचं आहे ह्याच्यावरती। हे पहा ही सुईची बाजू अशी ठेवून घ्यायची आहे ह्याच्यावरती, आणि इथून आपल्याला ही शिलाई करायला सुरुवात करायची आहे। आणि अर्धा इंच पकडा, ते लक्षात ठेवा। ही पट्टी आपण जोडून घेतली। ही पट्टी आहे अशीच मोठी ठेवणार आहे, बाही दिसायला खूप सुंदर अशी दिसून जाणार आहे। आता इथे काय करायचं, हा कपडा ह्या बाजूला घ्या। हे पहा इकडच्या बाजूला घेऊन हे पहा ह्या कापडावरती इथे एकदम कडेकडेला दापटीप टाकून घ्यायची आहे पूर्ण। इथे आपल्या दोन्ही सुद्धा बाह्या तयार झालेल्या आहेत। ज्या पद्धतीने मी तुम्हाला ही एक बाही दाखवली त्याच पद्धतीने मी दुसरी सुद्धा बाही तयार करून घेतली। आता इथे आपल्याला करायची आहे फिटिंग। हे पहा अशा पद्धतीने पकडून घ्या इथे। ही पहा ही सुद्धा बाजू व्यवस्थित ठेवा इकडच्या बाजूला। सर्वात आधी काय करा, फिटिंगचं मार्किंग करा। हे पहा ही लाईन आहे का आपण मार्किंग केलेली कटिंगच्या वेळची, ती फक्त लक्षात ठेवा। इथे दंडगेर 4.5 आहे, 4.5 वरती ह्या बाजूने हे पहा असं पकडलेलं आहे बंद बाजू। 4.5 वरती मार्किंग करून घेते। तुमच्या मुलीचं तुम्ही मोजून घ्या। हे पहा इथे 4.5 वरती मार्किंग करून घेते। आता इथे बघू शकता हे आपलं फिटिंगचं मार्किंग आहे। त्याच्यावरती काय करायचं, असा टेप पकडायचा आणि इथपर्यंत एक लाईन ओढून घ्यायची अशा पद्धतीने। त्याच पद्धतीने ही बाजूची सुद्धा हे पहा मार्किंग आहे आपण कटिंगच्या वेळेस केलेलं। हे पहा हे मार्किंग फिटिंगचं परफेक्ट, किंवा 2 इंच आतल्या बाजूने घ्या तुम्ही मोजून। हे 2 इंचचं आपण मार्किंग केलं, ते आतल्या बाजूला इथे मार्किंग करून घ्या, सोपं आहे। आणि इथे सुद्धा जेवढा आपण दंडगेर घेतला तेवढाच हे व्यवस्थित पकडा। इथे सुद्धा दंडगेरचं मार्किंग करून घ्यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने। आता ही बाजू सुईची करून घ्या। हे पहा अशा पद्धतीने। आता ह्या बाजूला सर्वात आधी आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। असं पकडा, हे पहा बघू शकता इथे अशा पद्धतीने पकडा इथे, आणि सर्वात आधी ही शिलाई मारून घ्या, जेणेकरून काय होतं मग आपले धागे निघत नाहीत। नंतर आतल्या बाजूला आपण पलटी करून बॉक्स फिटिंग करून घ्यायची आहे। इथे आपण पूर्ण शिलाई मारून घेतली। आता हे आतल्या बाजूला घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आता इथून आपल्याला शिलाई करायला सुरुवात करायची। आतल्या बाजूला पूर्ण फिटिंग करून घ्यायची आहे इथून। इथे आपली दोन्ही सुद्धा बाजूंची फिटिंग झालेली आहे। आता हे आपल्याला सुईचं करून घ्यायचं आहे। हे अशा पद्धतीने पूर्ण कपडा आपल्याला सुईचा करून घ्यायचा आहे। हे आपलं व्यवस्थित झालेलं आहे। आता इथे आपल्याला खालचा घेर तयार करून घ्यायचा आहे। खालच्या घेरसाठी आज तरी आपण कट केलेलं होतं, बघू शकता हे आपल्याला पूर्ण ओपन करून घ्यायचं आहे। हे पहा दोन्ही सुद्धा पूर्ण ओपन करून घ्या। हे पहा अशा पद्धतीने एक केलं मी इथे ओपन। आता दुसरं सुद्धा आपल्याला हे पूर्ण ओपन करून घ्यायचं आहे। एकावरती एक ठेवून घ्या। आता इथे बघू शकता इथे कट आहे, इथे सुद्धा कट आहे, आपण कटिंगच्या वेळेस केलेले। इथे सुद्धा एक कट आहे, इथे सुद्धा एक कट आहे। आता इथे काय करायचंय आपल्याला, कट वरती कट ठेवा। हे पहा बघू शकता अशा पद्धतीने कट वरती कट ठेवून घ्यायचे आहेत। इकडच्या सुद्धा बाजूला व्यवस्थित पकडा इथे। हे पहा खालच्या सुद्धा बाजू
अशी व्यवस्थित पकडा। आता इथून आपल्याला शिलाई करायला सुरुवात करायची एकदम क्रॉसमध्ये। इथं असं मार्किंग करा। आता इथून असं क्रॉस घेत जायचं आहे, ते लक्षात ठेवा। हे पहा, इथून क्रॉसमध्ये घेत खालीपर्यंत, हे पहा इथपर्यंत पूर्ण बंद करून घ्या। परत तिथूनच आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे। हे पहा अशा पद्धतीने इथपर्यंत एक शिलाई तुमची इथे येईल आणि दुसरी इथे। त्याच पद्धतीने हे सुद्धा बाजू, हे पहा हे कट आहेत, इथून सुरुवात करायची, क्रॉसमध्ये घ्यायचं अशा पद्धतीने बघू शकता। इथे क्रॉसमध्ये घ्यायचं आहे अशा पद्धतीने इथे खालीपर्यंत परत एकदा इथूनच ही शिलाई एक होईल, त्याच्या पलीकडे दुसरी शिलाई, हे पहा इथे सुद्धा खालीपर्यंत इथे पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे। दोन्ही सुद्धा बाजूंना त्याच पद्धतीने करायचं आहे। मी इथे दोन्ही सुद्धा बाजूंना शिलाई मारून घेतली कडेपर्यंत, डबल शिलाई ह्या सुद्धा बाजूला त्याच पद्धतीने केलेला आहे, डबल शिलाई मारून घेतली। आता हे आपल्याला सुईचं करून घ्यायचं आहे। हे पहा बघू शकता, पूर्ण आपल्याला हे सुईचं करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आता इथे लक्ष द्यायचं आहे। हे पहा, हे आपली फिटिंगची बाजू आहे, ही आपली फिटिंगची बाजू आणि ही सुद्धा आपली फिटिंगची बाजू। फक्त लक्षात ठेवा किंवा मार्किंग करून ठेवलं तरी चालेल, कारण की साडीचा घेर आपल्याला ह्याला जोडून घ्यायचा आहे आणि चुन्या टाकून घ्यायच्या आहेत, म्हणून ही फिटिंगची बाजू आपल्याला लक्षात ठेवायचं आहे दोन्ही सुद्धा बाजूंची। आता हे आपण सुईचं करून घेतलं। आता इकडच्या बाजूला खालचा घेर आहे, बघू शकता हा। आता इथे काय करायचं, हे पहा अशी एकदा घडी करा, परत एकदा अशी घडी करा आणि इथे एकदम कडेला पूर्ण घेरलाच त्या पद्धतीने करून घ्यायचं। बघू शकता अशी घडी करायची आहे आणि परत एकदा, आणि इथे पूर्ण घेरला अशाच पद्धतीने करून पूर्ण शिलाई करून घ्यायचं आहे। इथे बघू शकता मी पूर्ण घेरला शिलाई मारून घेतली, ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं तीच पद्धत इथे मी वापरलेली आहे। आता हे आपल्याला व्यवस्थित ठेवून घ्या। हे पहा अशा पद्धतीने फिटिंगची बाजू वाटलंच तर मार्किंग करून ठेवायचं आहे। ही फिटिंगची बाजू लक्षात ठेवा, फक्त अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे। इथे पण मार्किंग करून घ्या, इथे सुद्धा एक मार्किंग करून घ्या। आता इथे आपल्याला हा साडीचा घेर तयार करायचा आहे, बघू शकता। सर्वात आधी काय करायचं आहे, ही सुईची बाजू लक्षात ठेवा, ही सुईची बाजू आहे लक्षात ठेवा। आता हे आपल्याला उलट्या बाजूने घ्यायचं आहे अशा पद्धतीने, बघू शकता इथे हे पहा ही उलटी बाजू आहे लक्षात ठेवा। अशा पद्धतीने ह्या बाजूला पकडायचं आहे। हे पहा बघू शकता, ही सुद्धा उलटी बाजू आहे, ही सुद्धा उलटी बाजू आहे। आतली बाजू ही सुईची आहे, ही सुद्धा आतली बाजू सुईची आहे, ते फक्त लक्षात ठेवा। अशा पद्धतीने ह्याच्यावरती ठेवून घेतलं। हे पहा ही उलटी बाजू लक्षात ठेवा, ही सुद्धा। आता इथे काय करायचं आहे, हे पहा असं पकडायचं आहे खालीपर्यंत। हे पहा बघू शकता, असं पकडायचं आहे खालीपर्यंत आणि डबल शिलाई मारून घ्यायची आहे कडेपर्यंत, पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे। फक्त इथे एकाच बाजूला करायचं आहे। ही बाजू मी बंदच ठेवलेली आहे, ते मी तसंच ठेवणार आहे आणि पूर्ण भागामध्ये मग ह्याला जोडून मी चुन्या टाकून घेणार आहे। इथे मी पूर्ण शिलाई मारून घेतली खाली कडेपर्यंत। आता हे आपल्याला सुईचं करून घ्यायचं आहे। फक्त ही फिटिंगची बाजू, एकच बाजू इथे आपण शिलाई मारून घेतली, ती फक्त लक्षात ठेवा इथे। आता हे पहा बघू शकता, ही फिटिंगची बाजू लक्षात ठेवा। हे पहा असं मार्किंग करून ठेवायचं आहे, किंवा ही आतली बाजू सुद्धा तुमच्या लक्षात येईल। हा साडीचा घेर अशा पद्धतीने ठेवून घ्या। अस्तरचा कपडा ह्याच्यामध्ये ठेवा, पूर्ण ओपन करा, अस्तरचा कपडा ह्याच्यामध्ये ठेवून द्या। हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे आतमध्ये ठेवून द्यायचं आहे। आता इथे काय करायचं आहे, अस्तरच्या कापडाची फिटिंग घेर आहे, हे पहा ही फिटिंग आहे, ते लक्षात ठेवा। आता ह्या बाजूची सुद्धा ही आपली फिटिंग आहे, आपण आताच मार्किंग करून घेतलं। फिटिंग वरती फिटिंग घ्या। हे पहा अशा पद्धतीने पकडा, इथे थोडंसं बंद करून घ्यायचं आहे आणि पूर्ण गोल आकारामध्ये आपल्याला चुन्या टाकत घ्यायच्या आहेत। ही फिटिंगची बाजू बघू शकता आणि ही सुद्धा आपली फिटिंगची बाजू, थोडंसं पॅक करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने पकडा, एकावरती एक असं पकडून इथे थोडंसं पॅक करून घ्या तेवढ्याच भागामध्ये। हे पहा थोडंसं पॅक करून घ्यायचं। आता इथून आपल्याला छोट्या छोट्या किंवा मोठ्या मोठ्या टाकल्या तरी चालते, तुमच्या आवडीनुसार सुद्धा टाकू शकता। हे पहा एवढ्या मापाच्या बघू शकता। हे पहा अशा पद्धतीने पूर्ण घेरला आपल्याला चुन्या टाकून घ्यायच्या आहेत, एकसारख्या टाका। हे पहा मोठ्या टाकल्या तरी सुद्धा चालते। हे पहा अशा पद्धतीने बघू शकता, इथे मोठ्या मोठ्या टाका म्हणजे घेर सुद्धा भरपूर होतो, ते लक्षात घ्यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने एकसारख्या टाका, जवळजवळ टाकले तरी सुद्धा चालते। हे पहा अशा पद्धतीने बघू शकता, इथे पूर्ण घेरला आपल्याला अशाच पद्धतीने पूर्ण चुन्या टाकून घ्यायच्या आहेत। इथे आपल्या पूर्ण घेरला चुन्या टाकून झाल्या आहेत, बघू शकता अशा पद्धतीने। पाठीमागची बाजू सुद्धा आपली इथे व्यवस्थित झालेली आहे। हे अशा पद्धतीने पाठीमागच्या सुद्धा बाजूला आपण पूर्ण चुन्या टाकून घेतलेल्या आहेत। अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा टाकून घ्या। आता इथे काय करायचं आहे, हे पहा हे उलट करून घ्यायचं आहे, पूर्ण हे उलट करून घ्यायचं आहे। आता आपल्याला ह्याला वरच्या भागाचं फिटिंग करून घ्यायचं आहे।
हे पहा असं उलटं करून घ्या. फक्त ही फिटिंगची बाजू आणि ही फिटिंगची बाजू लक्षात ठेवा. आता हे आपण उलटं करून घेतलं. आता हा वरचा भाग तयार केलेला काय करायचं, हे पहा ह्याच्या आतमध्ये ठेवून द्या. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा सुईचंच ठेवायचं आहे, फक्त आतमध्ये ठेवून द्यायचं आहे अशा पद्धतीने. बघू शकता इथे. हे पहा नॉड सुद्धा आतल्या बाजूला व्यवस्थित ठेवा, शिलाईमध्ये सापडू देऊ नका. आता इथे लक्ष द्या. हे पहा ही फिटिंगची बाजू आहे अस्तरची आणि ही ह्या वरच्या भागाची फिटिंगची बाजू. अशी फिटिंगवरती फिटिंग ठेवून द्या. आता ह्या सुद्धा बाजूची बघू शकता, ही अस्तरची फिटिंगची बाजू आहे, ती सुद्धा ह्या भागावरती फिटिंगची बाजू ठेवून द्या. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. असं पकडायचं आहे आणि हे गोल्ड राऊंडमध्ये आपल्याला शिलाई करत करत इकडून सुरुवात करा. ह्या बाजूने फिटिंगची बाजू फिटिंगच्या बाजूवरती ठेवून हे पहा असं पकडा इथून. हे पहा हे गोल्ड राऊंडमध्ये शिलाई करत करत अशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे. हे मी सुईचं करून घेतलेलं आहे. बघू शकता इथे आपला ड्रेस पूर्ण वन पीस तयार झालेला आहे अशा पद्धतीने. आणि ह्या पाठीमागच्या बाजूला ना आपल्याला हुक लावून घ्यावे लागणार आहेत. बघू शकता इथे अशा पद्धतीने. हे पहा म्हणजे हुक लावल्याच्या नंतर सुद्धा आपलं हे दिसायला म्हणजे व्यवस्थित दिसेल. हे पहा व्यवस्थित लावा मार्किंग करून. हे पहा हे मार्किंग आहे का, हे पहा हे आपण त्रिकोण तयार केले तेच ह्या बाजूला सुद्धा सेमच मार्किंग करून घ्यायचं. बघू शकता अशा पद्धतीने. म्हणजे हुक लागल्याच्या नंतर हे पहा अशा पद्धतीने हे तुम्हाला दिसणार आहे. काठपदर साडीपासून वन पीस ड्रेस आपला इथे तयार झालेला आहे. बघू शकता खालचा घेर. अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या मुलीसाठी वन पीस ड्रेस तयार करायचा आहे. बघू शकता इथे वरचा गळा सुद्धा आपला व्यवस्थित झालेला आहे आणि बाही सुद्धा बघू शकता इथे तुम्ही, बाही सुद्धा आपली व्यवस्थित झालेली आहे. अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा तयार करायचा आहे. आणि नॉड सुद्धा बघू शकता अशाच पद्धतीने थोडेसे मोठे ठेवा म्हणजे दिसायला खूप सुंदर दिसून जातात वन पीस साठी. अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा घरच्या घरी काठपदर साडीपासून वन पीस ड्रेस तयार करायचा आहे. बघू शकता आपला हा पूर्ण ड्रेस अशा पद्धतीने तयार झालेला आहे. माझा हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.